नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. व्हिडिओ नसाल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि ह्या व्हिडिओला हाईप नक्की करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पण नक्की पहा. तर नमस्कार मंडळी, तर स्वानंदी आणि समरचं बाळ संपवायला येणार ह्या मंदाकिनीचे आपल्या समरने केले कुत्र्यासारखे धुलाई. तर नक्की काय घडतं, चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊ. तुम्ही पाहिलंच असेल मित्रांनो की कहाणीमध्ये आता सगळ्यात मोठा ट्विस्ट, आपले समर आणि स्वानंदी दोघेजण देखील आई बाबा होणार असतील हे तुम्ही पुढे पाहाचालच. आणि मित्रांनो त्याच वेळेस मात्र स्वानंदीच्या डोक्यात खूप सारे विचार, खूप साऱ्या गोष्टी चालू असतात की ही मल्लिका एवढ्या सगळ्या गोष्टी करते तरी पण राजवाड्यांना अजून काच काही सत्य समजत नाही हेच तिला समजत नसतं. कारण की मी काही जरी करायला गेलं तरी ही मल्लिका सगळी पुरावे नष्ट करूच कशी शकते ह्याच स्वानंदीला गोष्टीवरती विश्वास बसत नसतो. तर पुढे बिचारी स्वानंदी ह्या मल्लिकाचा आणि अंशुमानचा पर्दाफाश खरा चेहरा आणायचंच ठरवत असते. पण ही मल्लिका आणि अंशुमान दोघेजण मिळून देखील समर आणि स्वानंदीच्या आयुष्यात अजून जास्त कुटाणीच करत असतात. तर पुढे स्वानंदी मॅडम आता प्रेग्नन्सीची बातमी ज्यावेळेस देतात त्यावेळेस मात्र आजी एवढी खुश झालेली असते की सांगायलाच नको. आजी म्हणत असते की काही जरी झालं तरी मात्र मी माझ्या परतवंडवाला माझ्या हातावरती असं खेळवे. आणि आजीची खूप सारी स्वप्न असतात. पण मल्लिका ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्याच्या नंतर तिला एवढा राग येत असतो की सांगायलाच नको. तर मल्लिका म्हणते की जर मी काय कुटाणे आणि काड्या करायला जर गेले तर ही स्वानंदी माझ्यावरती टप्पूनच बसलेली आहे. त्याच्यामुळे मी आता कहाणीत एक नवीन विलन आणते. विलन म्हणजे स्वानंदीची स्वतःची आई. आता स्वानंदी प्रेग्नेंट आहे त्याच्यामुळे समरला पण वाटत असतं की स्वानंदीच्या आईने यावं, तिची काळजी घ्यायला पाहिजे थोडीशी. आणि ह्या सगळ्या गोष्टी मात्र ज्यावेळेस चालू असतात त्यावेळेस मात्र आता मंदाकिनी तिथे यायचं ठरवते. पण स्वानंदी पूर्णपणे विरोध करते. स्वानंदी म्हणते की कशासाठी आई, मी आहे ना राजवाडी, माझी एवढी पण काळजी घ्यायची काही गरज नाही. पण समर म्हणतो की स्वानंदी मॅडम मी अजिबात पण तुमच्याकडे दुर्लक्ष करणार नाही, तुमच्यासाठी तुमच्या जवळची लोक असणं पण तेवढंच गरजेचं आहे. पण बिचाऱ्या समरला वाटत असतं की स्वानंदीच्या आईपासून स्वानंदीला काय धोका असणार आहे. आणि मल्लिका हाच सगळ्यात मोठा गेम खेळते. कारण की मल्लिका तुम्हाला माहितीच आहे की मंदाकिनीला बोलते की म्हणते की मंदाकिनी ताई एक गोष्ट लक्षात घ्या, तुमची खरी मुलगी नाही आहे स्वानंदी, तरी पण तुम्ही तिच्यासाठी किती करता पण ह्या स्वानंदीला तुमचं काही पडलेलंच नाही. तुम्ही तुमची स्वतःची हक्काची मुलगी तिच्या पोटी जर हे बाळ जन्माला आलं असतं तर तुमची हिथं मान अजून जास्त उंच झाली असते. आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या घरामध्ये तुमचं हक्काचं बाळ झालं असतं. पण आता ह्या स्वानंदीचं किती काय केलं तरी तुमची ती सावत्र मुलगी आहे. त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला काही मान सन्मान तर एवढा काही मिळणार नाही. त्याच्यामुळे एक काम जर केलं तर अजून फायदा होऊ शकतो. जर ह्या राजवाड्यांचा जर वारसदार म्हणून जर तुमच्या मुलीच्या पोटी जर बाळ जन्माला आलं असतं म्हणजेच आपल्या सुष्मिताच्या, आपल्या सुशच्या, तर किती बरं झालं असतं. कारण की हा सगळा वैभव, हा सगळा पॅलेस, हा सगळी काही त्याच्या नावावरती झालं असतं. पण आता सगळी काही स्वानंदीचं बाळ घेऊन जाईल. त्याच्यामुळे आता आमच्या हातात तर काही उरणार नाही, तुमची सुश पण रस्त्यावरतीच येईल. आणि म्हणजे आता काय बोलू आम्ही. म्हणजेच मित्रांनो ही मल्लिका एवढी मास्टर माइंड असते, हिला माहीत असतं की कोणाला कसं खेळवायचं आणि कोणाला कसं इमोशनली डॅमेज करायचं. आणि याच गोष्टीमुळे मंदाकिनी म्हणते की नाही 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 असं अजिबात होणार नाही, मी त्या स्वानंदीचं बाळ टिकूच देणार नाही. आणि हीच गोष्ट हवी असते मल्लिकाला. मल्लिका म्हणत असते की मंदाकिनीकडून हीच मला अपेक्षा होती. आणि जर स्वानंदीचं बाळ जर तुम्ही संपवलं तर त्याच्यानंतर तुम्हाला काय भेटेल ना ह्याचा तुम्ही स्वप्नात पण विचार करू नका. तुम्हाला मी खूप सारे पैसे देईल, तुम्ही काळजी करू नका. आणि मित्रांनो बिचाऱ्या स्वानंदीचं बाळ संपवायला तिची स्वतःची आई म्हणजे सावत्र जरी असेल तरी आईच आहे ना, तर ती स्वतः तयार होती. आणि मित्रांनो नंतर येतो कहाणीमध्ये सगळ्यात मोठा ट्विस्ट. कारण की आपल्या स्वानंदीला तरी हालचाल जाणवतच असते की यांचे काही ना काही कुटाणे चाललेत, हे दुधामध्ये काही ना काही मिसळून देत असतात की जेणेकरून स्वानंदीचं बाळ जन्माला यावं नाही म्हणून. आणि दुसरीकडे मात्र ही अर्पिता सोबतच मात्र ही आता मल्लिका सोबत अंशुमान आणि सोबतच ही सुष्मिता हे सगळेजण मिळून स्वानंदी आणि समरच्या आयुष्यात काड्या आणि कुटाणे करत असतात. तर समर इकडे स्वप्न रंगवत असतो की त्याचं बाळ येईल, तो काय काय करायचं काय काय नाही करायचं ह्या सगळ्या गोष्टीचा त्यांनी विचार केलेला असतो. पण बिचाऱ्या समरला काय माहीत की त्याच्या घरामध्ये त्यांनी इतके सारे विरोधक आणून ठेवलेत की सांगायला नको, की त्याच्या बाळाला संपवण्यासाठी टपलेले असतात. तर पुढे मित्रांनो आपल्या समरच्या समोर आता सगळ्यात मोठं खरं सत्य येतं, ते म्हणजे आपल्या स्वानंदीला झोपेमध्ये ही मल्लिका चक्क आता ह्या मंदाकिनीच्या मदतीने तिचं बाळ संपवायला सांगते. आणि त्यावेळेस मात्र ही मंदाकिनी आपल्या स्वानंदीला अशा काय काय गोष्टी आणि औषध देत असते. आणि हे सगळं समरच्या लक्षात येतं. त्यावेळेस मात्र समर म्हणतो की तुम्ही हे काय करताय, तुम्ही स्वानंदी मॅडमला असं काय देताय, हे देऊ नका तुम्ही, हे चुकीचं आहे, त्यांच्या बाळाच्या जीवाला त्रास होऊ शकतो. तर हे सगळं झाल्याच्या नंतर मात्र मंदाकिनी म्हणते की माझ्या लक्षातच आलं नाही. आणि समोरच्या लक्षात येतं की नक्कीच काय काही गडबड चालू आहे, त्याच्यामुळे मला लक्ष देऊन राहिलंच पाहिजे. आणि मित्रांनो आता आपला समर लक्ष देत असतो त्यावेळेस मात्र ह्या मल्लिकाचा खरा चेहरा समोरच्या समोर येतो. त्याच्यानंतर समर आता त्याच्या बाळासाठी स्वानंदी मॅडमसाठी सगळ्यांसमोर ह्या मल्लिकाचं थोबाड फोडताना तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. आणि सोबतच मात्र मंदाकिनीचं. कारण की तुम्हाला माहिती आहे की हे मंदाकिनीला हे सगळं शिकवलेलं असतं मल्लिकाने. पण समरला माहीत असतं की ह्यामध्ये काकूचा हात तर 100% आहे म्हणजे आहेच. पण मात्र आता पुरावा काहीच नसतो. त्याच्यामुळे ही मंदाकिनी
जरी म्हणत असेल की हे सगळं ह्यांनी करायला लावलं तरी पण मात्र कोण विश्वास ठेवणार आहे. आणि स्वानंदीला ज्यावेळेस हे सगळं कळतं त्यावेळेस मात्र बिचारीला एवढा त्रास होतो की काय बोलायलाच नको. कारण की ही मंदाकिनी अजून पण तिला सावत्र मुलीसारखीच वागवत असते. हे कळाल्याच्या नंतर मात्र स्वानंदीला अजूनच जास्त टेन्शन येतं. तर पुढे मित्रांनो तुम्हाला समर स्वानंदीचं बाळ तर पाहायला भेटणारच आहे. पण त्याच्या अगोदर मात्र आपला समर ज्या प्रकारे मात्र ह्या मंदाकिनीला योग्य ती शिक्षा देतो ना, ते पाहून खरंच खूप भारी वाटलं. तर आता कहाणीत येतो सगळ्यात मोठा ट्विस्ट मित्रांनो. म्हणजेच तुम्हाला माहीत असेल की आजपर्यंत आपल्या स्वानंदीच्या आयुष्यामध्ये एवढे अडथळे आले पण ते तिचा वडील तिच्यासोबत कायमस्वरूपी उभे असतात. कारण की त्यांनाच माहीत असतं की फक्त आणि फक्त मुलीला कसं सांभाळलं जातं. कारण की ही बाई तर कशासाठी टपून बसली हे चांगलंच कळालेलं असतं आता सगळ्यांना. तर दुसरीकडे मात्र आता ही मल्लिकाने एवढा मोठा गेम खेळला त्याच्यानंतर मात्र मल्लिकाला असं वाटत असतं की ती वाचली, ती कोणाला सापडणार नाही. पण मित्रांनो समरची आता आपल्या खूप चांगली आणि खूप बारीक नजर असते. समर म्हणतो की काही जरी झालं तरी मला आता स्वानंदी मॅडमच्या आजूबाजूलाच राहणं गरजेचं आहे. आणि मल्लिका आणि अंशुमान सोबतच तिची मुलगी ती अर्पिता तुम्हाला माहितीच आहे, महामूर्ख एकदम. तर हे सगळेजण मिळून आता स्वानंदीचं बाळ संपवण्यासाठी टपलेले असतात आणि हे सगळं तुम्ही पुढे पाहाल. तर दुसरीकडे मात्र आता आजीची नजर चुकून स्वानंदीचं बाळ कसं संपवलं जाईल याच्याकडे ह्या सगळ्या लोकांचं लक्ष असतं. पण हे सगळं तुम्हाला पुढे पाहायला भेटणार आहे, बरोबर ना. तर मित्रांनो दुसरीकडे आपला समर राजवाडे ठरवतो की काही जरी झालं तरी मात्र माझ्या बाळाला काही झालं नाही पाहिजे यासाठी समरचं लक्ष पूर्णपणे त्याच्याकडेच केंद्रित झालेलं असतं. आणि ही मल्लिका आता पुढे समरच्या अशी नाटकं करते आणि म्हणते की बरं झालं समर तू त्या मंदाकिनीला ह्या घराच्या बाहेर काढलं, नाहीतर त्या बाईने आज आपला वंशाचा देवा म्हणजेच तुझं मूल संपवलं होतं तिने वाईच कमी त्या बाईने. त्याच्यामुळे आता काळजी करू नको, कोणाला बोलू नको, मी आहे लक्ष ठेवायला स्वानंदीवरती, तो बिंदास्त ऑफिस कर. पण मित्रांनो काय माहीत त्या बिचाऱ्या समरला की हे सगळी लोक त्याच्यासोबत गोड बोलून ही लोक म्हणजेच खरी विलन आहेत. आणि बिचाऱ्या समरला अजूनपर्यंत वाटत असतं की काकू म्हणजे काय आपली आईसारखीच आहे, ही काहीच करणार आहे माझ्या बायकोला आणि माझ्या बाळाला. पण मित्रांनो सगळ्यात मोठी विलन तर हीच असते हे समरला बिचाऱ्या समजत नसतं. आणि त्याच्या आईवडिलांना संपवण्याच्या पाठीमागे कोण व्यक्ती आहे हे पण त्या बिचाऱ्या समरला समजलेलं नसतं. कारण की तो अपघात झाला असं समरला वाटत असतं फक्त. पण मित्रांनो तो अपघात नसतो, त्याच्याबाबतचं सगळं सत्य स्वानंदीला माहीत असतं. तर ही मल्लिका म्हणते की आता काही जरी झालं ना अंशू, हा शेवटची संधी आहे आपल्याकडे. जसं आपण समरच्या आईबाबांना संपवलं ना तसंच मात्र मला आता काही जरी केलं तरी मात्र ह्या स्वानंदीला आणि समरच्या त्या बाळाला संपवून टाकायचं आहे. पण मित्रांनो आता बिचाऱ्या स्वानंदीला काय माहीत की ही काकू पण मात्र स्वानंदीच्या एवढी विरोधात गेली असेल. स्वानंदीला पुढे वाटतं की काकू सुधारली असेल, कारण की तुम्हाला मध्ये मध्ये पाहायला भेटेल की आपली स्वानंदी ह्या काकूचा पर्दाफाश करते, खूप साऱ्या गोष्टी करते. त्यानंतर स्वानंदीला वाटतं की काकू सुधारली असेल. पण मित्रांनो काकू कशाची सुधारते, कारण की ह्या काकूच्या काड्या कुटाने अशा चालूच असतात. आणि स्वानंदीचे ज्यावेळेस डोळे उघडतात त्यावेळेस मात्र स्वानंदीला खरा विश्वास पडतो की ही काकू कधी सुधारणार नाहीये. पण मित्रांनो आता राजवाडे आपल्या स्वानंदीला वाचवू शकतील का आणि सोबतच मात्र त्यांच्या बाळाला वाचवू शकतील का हे पाहणं सगळ्यात मोठं रंजक ठरणार आहे. पण समरने ज्या प्रकारे ह्या मल्लिकाचं थोबाड फोडलं सोबतच मात्र मंदाकिनीचं थोबाड फोडलं हे पाहून पण तुम्हाला खूप पुढे जास्त आनंदच होईल. कारण की मित्रांनो समर आपल्या बाळाला वाचवू शकतो का नाही हा सगळ्यात मोठा पुढचा ट्विस्ट आहे. पण त्याच्या अगोदर समोर देखील खूप साऱ्या गोष्टी येतात, त्या म्हणजे ह्या काकोबाबतच्या आणि त्या मंदाकिनीबाबतच्या. तर हे सगळं तुम्हाला खूप पुढे पाहायला भेटणार आहे. त्याच्यामुळे इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला हाईप करायला विसरू नका मित्रांनो. आणि ही होती पुढची येणारी म्हणजेच खूप पुढची येणारी अपडेट. तर सगळ्यात महत्त्वाची अपडेट होती, त्यामुळे बाय. तुम्हाला दिसत असेल पिलग्रिमचा ऑइल बॅलन्स जेल फेसवॉश. तर हा फेसवॉश तुम्हाला टॅग प्रोडक्टमध्ये दिसत असेल तर याला खरेदी करायला अजिबात पण विसरू नका आणि तुम्हाला आवडणारे कोणतेही प्रोडक्ट तुम्ही इथून खरेदी करू शकता.